prove that sec raised to 6x minus tan raised to 6x minus 3 sec square x into tan square x equal to 1. Equal to 1. So see here, first of all, consider the left hand side. Sec raised to 6x minus tan raised to 6x minus 3 sec square x into tan square x. आता यामध्ये इक्वल टू 1 प्रूव्ह करायचं आहे. काय करावं लागेल? रेस टू 6 आहे आणि पुढे स्क्वेअरच्या टर्म आहेत. सेक रेस टू 6 लाच आपण सेक स्क्वेअर एक्स चा ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. सेक स्क्वेअर एक्स चा ब्रॅकेट क्यूब, कारण ए रेस टू एम रेस टू एन हे 2 into 3 म्हणजे 6 होतात. मायनस टॅन रेस टू 6 ला आपण टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब लिहिला मायनस 3 इंटू पुढची टर्म मात्र ॲज इट इज ठेवा सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. आता यामध्ये पहिल्या दोन टर्मला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करता येईल. काय असतो ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला? ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू पहिला ब्रॅकेट ए मायनस बी, दुसरा ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ए क्यूब मायनस बी क्यूब. यात ए म्हणजे कोण? सेक स्क्वेअर एक्स म्हणजे ए आणि बी म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स. मग यात पहिला ब्रॅकेट ए मायनस बी म्हणजेच काय येईल तो सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. ए मायनस बी, ए ची किंमत सेक स्क्वेअर एक्स, बी ची किंमत टॅन स्क्वेअर एक्स. सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर म्हणजे काय होईल? ए स्क्वेअर, ए म्हणजे सेक स्क्वेअर एक्स, त्याचा स्क्वेअर केला तर सेक रेस टू 4 म्हणजेच ए स्क्वेअरची व्हॅल्यू येईल सेक रेस टू 4x प्लस ए इंटू बी सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स आणि प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर केला तर टर्म येईल टॅन रेस टू 4x. सो इट इज सेक रेस टू 4x प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स आणि प्लस टॅन रेस टू 4x मायनस पुढची टर्म ॲज इट इज राहील 3 इंटू
sec square x into tan square x. आता यामध्ये पहिला ब्रॅकेट sec square x मायनस tan square x, त्याची व्हॅल्यू काय येईल 1, कारण 1 प्लस tan square x इक्वल टू sec square x असतो. त्यावरून sec square x मायनस tan square x ची किंमत 1 येईल. पुढे शिल्लक काय राहिला sec raised to 4x plus sec square x into tan square x plus tan raised to 4x minus 3 sec square x into tan square x. पहिला ब्रॅकेट जो आहे sec square x minus tan square x त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. आता यामध्ये हा sec raised to 4x तसाच ठेवला आपण. sec square x into tan square x minus 3 sec square x into tan square x काय येईल तो minus 2 sec square x into tan square x आणि प्लस tan raised to 4x as it is. आता ही जी टर्म मिळाली याला काय लिहिता येईल sec raised to 4x म्हणजे sec square x चा स्क्वेअर. तो एक स्टेप आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो आणखी. sec raised to 4 म्हणजे sec square x चा स्क्वेअर मायनस 2 sec square x into tan square x as it is आणि tan raised to 4 ला आपण tan square x चा स्क्वेअर असा लिहू शकतो. आता यामध्ये a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय असतो a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. यात a म्हणजेच काय दॅट इज sec square x मायनस tan square x ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा एकदा sec square x minus tan square x म्हणजे काय 1. So that is 1 square equal to 1 which is RHS.
Next, prove that 1 upon cosec theta minus cot theta minus 1 upon sin theta equal to 1 upon sin theta minus 1 upon cosec theta plus cot theta. दोन तीन प्रकारे सॉल्व करता येतो हा प्रॉब्लेम. केअरफुली लक्षात घ्या. एक मार्ग म्हणजे आधी LHS ची किंमत काढून घ्यायची. साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून काढा किंवा रॅशनलायझेशन करून काढा, कोणत्याही प्रकारे काढा. आधी LHS ची किंमत काढायची, नंतर RHS ची किंमत काढायची आणि त्या दोन व्हॅल्यू सारख्या येतात हे दाखवायचं. आणि अल्टरनेटिव्हली आपला नेहमीचा पण ट्रॅक इथे पॉसिबल आहे. LHS घ्यायची आणि त्यावरून RHS मिळवायची किंवा RHS घ्यायची आणि त्यावरून LHS मिळवायची. पण यात एका पर्टिक्युलर स्टेजला प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनने व्यवस्थित ॲडजस्टमेंट होणं आवश्यक आहे. त्या जर झाला तर प्रॉब्लेम 50% रिड्यूस होऊन जातो सोल्युशन त्याच. म्हणजे काय पहा, फर्स्ट ऑफ ऑल लेफ्ट हँड साइड घेऊया आपण. 1 अपॉन कोसेक थिटा मायनस कॉट थिटा मायनस 1 अपॉन साइन थिटा. ही लेफ्ट हँड साइड सिम्प्लिफाय करण्यासाठी दोन मार्ग. एक म्हणजे साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा, या टर्म्स क्रॉस मल्टिप्लाय करायचे डिनॉमिनेटरला आणि सॉल्व करायचं. पण त्यापेक्षा सोपा मार्ग आहे, टर्म कुठल्या प्रकारची पहा, कोसेक मायनस कॉट. कोसेक मायनस कॉट असेल तर त्याला आपण रॅशनलायझेशन करू शकतो डिनॉमिनेटर्स. म्हणजे या ठिकाणी 1 अपॉन कोसेक थिटा मायनस कॉट थिटा आहे, त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा डिवाइडेड बाय कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा ना मल्टिप्लाय डिवाइड केलं आणि पुढची टर्म जी आहे मायनस 1 अपॉन साइन थिटा ते ॲज इट इज ठेवली. आता यामध्ये न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होईल कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. डिनॉमिनेटरला a मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दॅट इज कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन साइन थिटा. आपल्या राईट साईडला पण एक 1 अपॉन साइन थिटा पाहिजे, पण हा जो 1 अपॉन साइन थिटा आहे त्याला कोसेक थिटा मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. वाटल्यास पुढच्या स्टेपला ही प्रोसेस करता येईल. तो 1 अपॉन साइन थिटा सध्या ॲज इट इज. आता यामध्ये न्यूमरेटर काय राहिला, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. डिनॉमिनेटर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटाची किंमत आयडेंटिटी नुसार काय येईल, 1 मायनस 1 अपॉन साइन थिटा. म्हणजे पहिली टर्म आहे कोसेक थिटा प्लस कॉट थिटा आणि मायनस 1 अपॉन साइन थिटाला काय लिहिता येईल, कोसेक थिटा.
इक्वल टू काय कोसेक थिटा काय होईल पुढची टर्म हा हा प्लस कोसेक थिटा मायनस कोसेक थिटा कॅन्सल होऊन जाईल शिल्लक काय राहील कॉट थिटाची टर्म शिल्लक राहते पण आता एकट्या कॉट थिटावरून राईट साइड सारखी टर्म तयार होणं शक्य आहे का कॉट थिटाला आपण मोस्टली 1/tan थिटा लिहू शकतो किंवा कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहू शकतो त्यापेक्षा त्यात काही वेगळी प्रोसेस करता येणं पॉसिबल होईल का नाही होणार मग याला इक्वेशन 1 नाव द्यायचं RHS घ्यायची आणि ते पुन्हा अशी सॉल्व्ह करायची RHS मध्ये या टर्मचा जो डिनॉमिनेटर आहे तो रॅशनलाइज करायचा म्हणजे कोसेक थिटा मायनस कॉट थिटानं मल्टिप्लाय डिवाइड करायचं तो सिम्प्लिफाय केला तर त्याची ही व्हॅल्यू काय यायला पाहिजे राईट हँड साईडची कॉट थिटा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इक्वल टू RHS असं आपण लिहू शकतो पण जर आपल्याला LHS वरूनच RHS मिळवायचे असेल डायरेक्ट सेपरेट RHS घेऊन सॉल्व्ह करण्याऐवजी तर तेही पॉसिबल आहे यासाठी काय करायचंय हा जो कोसेक थिटा मायनस कोसेक थिटा आहे तो कॅन्सल करायचा नाही होतोय तो कॅन्सल एक प्लस आहे एक मायनस आहे तो कॅन्सल होतोय पण कॅन्सल नाही करायचं मग काय करायचंय राईट साइड आपल्याला काय पाहिजे पहिली टर्म पाहिजे 1/sin थिटा मग हा जो पहिला कोसेक थिटा आहे त्याला 1/sin थिटा लिहायचं आणि दुसऱ्या टर्म मध्ये कोसेक थिटा प्लस कॉट थिटा डिनॉमिनेटरची टर्म यायला पाहिजे काय करायचं हा पहिला कोसेक थिटा आपण सध्या तसाच ठेवू पुढे आहे कॉट थिटा मायनस कोसेक थिटा आपलं नेहमीचं कॉम्बिनेशन काय असतं सेक प्लस टॅन सेक मायनस टॅन कोसेक प्लस कॉट कोसेक मायनस कॉट इथं कॉट मायनस कोसेक आहे आपल्याला काय पाहिजे असतो कोसेक मायनस कॉट रॅशनलायझेशनसाठी कॉम्बिनेशन टर्म ऑब्झर्वेशन्स कशा पद्धतीने पाहिजे हे महत्वाचं आहे कॉट मायनस कोसेकचा उपयोग नाही आपल्याला कोसेक मायनस कॉट असेल तर युजफुल आहे मग या पुढच्या दोन टर्म मधून मायनस कॉमन घ्या कॉट थिटा मायनस कोसेक थिटा त्याला काय लिहिता येईल मग कोसेक थिटा मायनस कॉट थिटा पुढच्या दोन टर्म मधून मायनस कॉमन घेतला त्यामुळे हा जो कोसेक थिटा आहे तो प्लस झाला आधी लिहिला आणि जो कॉट थिटा आहे तो मायनस होईल तो नंतर लिहिला आता यामध्ये पहिल्या कोसेक थिटाला आपण 1/sin थिटा लिहू शकतो राईट साइडची पहिली टर्म मिळाली पुढे मायनस पाहिजे तो मायनस पण आहेच आणि हा जो कोसेक थिटा मायनस कॉट थिटा आहे त्याच्यावरून आपल्याला 1/कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मिळवायचा आहे मग काय करायला गेले यात कोसेक थिटा मायनस कॉट थिटा आहे त्यावरून 1/कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मिळवायचा आहे काय करावं लागेल रॅशनलाइज कोसेक थिटा प्लस कॉट थिटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड म्हणजेच कोसेक थिटा प्लस कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मग यामध्ये पहिली टर्म ॲज इट इज राहील इक्वल टू 1/sin थिटा मायनस न्यूमरेटरला a मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस
कॉट स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटरला कोसेक थिटा प्लस कॉट थिटा 1/sin थिटा मायनस न्यूमरेटर येईल 1/, cosec theta plus cot theta and which is RHS. म्हणजे या स्टेजला दोन ऍडजस्टमेंट जर आपण केल्या हे कोसेक कॅन्सल करायचा नाही आणि पुढच्या दोन टर्म मधून मायनस कॉमन घेतला लगेच आपल्याला पुढचा पार्ट त्याची हिंट मिळू शकते. किंवा तुम्ही LHS सेपरेट फाइंड करणे, RHS फाइंड करणे फ्रॉम 1 and 2 अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल. किंवा साइन कॉस्ट मध्ये कन्व्हर्ट करून दोन्ही साईड वेगळ्या फाइंड करा तेही चालेल, पण त्याने खूप जास्त लेंथ वाढते प्रॉब्लेमची. ज्यांचं झालंय त्यांनी हा एक सॉल्व्ह करा. प्रूव्ह दॅट 1/1 minus sin theta plus 1/1 plus sin theta equal to 2 sec square theta.
झालंय का? क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करायचं. साइन थिटा कॅन्सल होतात. डिनॉमिनेटरला येतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, त्याला लिहिता येईल कॉस स्क्वेअर थिटा. 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच 2 सेक स्क्वेअर थिटा. नेक्स्ट वन, प्रूव्ह दॅट साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इक्वल टू 2 इंटू कोसेक थिटा इक्वल टू 2 इंटू कोसेक थिटा. First of all, left hand side sin theta upon 1 plus cos theta plus 1 plus cos theta upon sin theta. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करा. साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा आणि प्लस 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यावा लागेल डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटरला 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज 1 प्लस कॉस थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने सिम्प्लिफाय करायचं, सॉल्व करायचं. म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू कॉस थिटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म ॲज इट इज ठेवा. त्या साइन थिटानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय नाही करायचं, तो तसाच ठेवा इक्वल टू. आता न्यूमरेटरला हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची टर्म आली त्याची व्हॅल्यू काय येईल 1 प्लस पुढे आणखी एक 1 आहे प्लस 2 कॉस थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा इक्वल टू 1 प्लस 1 म्हणजेच 2 प्लस 2 कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. न्यूमरेटरच्या दोन्ही टर्ममधून 2 कॉमन घेता येईल. 2 कॉमन घेतला तर शिल्लक काय राहील 1 प्लस कॉस थिटा आणि डिनॉमिनेटरला काय 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटाचा हा ब्रॅकेट कॅन्सल, शिल्लक राहील 2 अपॉन साइन थिटा 2 तसाच 1 अपॉन साइन म्हणजेच कोसेक थिटा दॅट इज इक्वल टू RHS.
झालंय. सिमिलर एक्झाम्पल नंतर घ्या. प्रूव्ह दॅट tan theta upon sec theta plus 1 plus sec theta plus 1 upon tan theta equal to 2 cosec theta. याला दोन प्रकारे सॉल्व करता येईल. एक म्हणजे आता जसं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं त्याच प्रकारे दोन टर्मचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सेक थिटा प्लस 1 ला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. आणि दुसरा मार्ग म्हणजे आधी साइन कॉस मध्ये कन्व्हर्ट करायचं. टॅन थिटाला लिहायचं साइन अपॉन कॉस, सेक थिटाला 1 अपॉन कॉस, क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करायचं. साइन कॉस मध्ये जर कन्व्हर्ट केलं तर एक 2-3 स्टेप झाल्यानंतर असं लक्षात येईल हीच टर्म तयार होते. साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि पुढे पुन्हा एवढा पार्ट तोच, पण त्याने वर्क डबल होईल. त्याला याच्यात कन्व्हर्ट करायचं आणि पुन्हा हीच प्रोसेस करायची. कन्व्हर्जन मध्ये पण कॅल्क्युलेशन आहेच आहे 2-3 स्टेपचं. त्याऐवजी डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करा आणि शेवटी जिथे आवश्यकता आहे तिथे साइन कॉस मध्ये कन्व्हर्ट करा. फक्त नाही मिळाली टर्म तर. क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करा. टॅन थिटा इंटू टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय सेक थिटा प्लस 1 इंटू टॅन थिटा. प्रत्येक स्टेप आधी स्वतः तयार करून पाहिजे कुठपर्यंत आपण जातोय ते, कारण नियर अबाउट सिमिलर प्रोसेस आहे मागच्या एक्झाम्पल सारखी. टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज राहील प्लस सेक थिटा प्लस 1
ब्रॅकेट स्क्वेअर, त्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल. काय होईल? सेक स्क्वेअर थिटा प्लस 2 सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा प्लस 1 इंटू टॅन थिटा. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये काय झालं होतं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आला होता, पण टॅन स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 असतो का? नाही. टॅन स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 असणार नाही. मग हा टॅन स्क्वेअर थिटा आणि शेवटी असणारा हा प्लस 1, याची किंमत काय असेल? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, याची व्हॅल्यू काय असेल? सेक स्क्वेअर थिटा. मग यात 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला लिहिला सेक स्क्वेअर थिटा प्लस हा सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज प्लस पुढे असणारा 2 सेक थिटा ॲज इट इज डिवायडेड बाय सेक थिटा प्लस 1 इंटू टॅन थिटा. सेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा, पहिल्या दोन टर्म, त्यांचं ॲडिशन होईल 2 सेक स्क्वेअर थिटा प्लस पुढची टर्म 2 सेक थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 इंटू टॅन थिटा. न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म मधून काय कॉमन घेता येईल? 2 सेक थिटा कॉमन घेता येईल. 2 सेक थिटा कॉमन घेतला, शिल्लक काय राहील? सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय? सेक थिटा प्लस 1 इंटू टॅन थिटा. सेक थिटा प्लस 1 चा ब्रॅकेट कॅन्सल, शिल्लक काय राहिला? 2 सेक थिटा अपॉन टॅन थिटा. आपल्याला टर्म कोसेकच्या स्वरूपात पाहिजे. आधी वाटल्यास 2 सेक थिटा इंटू 1 अपॉन टॅन थिटालाच कॉट थिटा लिहिता येईल. 1 अपॉन टॅन म्हणजेच कॉट थिटा. साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करा या टर्म्स. 2 इंटू सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा आणि कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हे कॉस थिटा कॅन्सल, 2 इंटू 1 अपॉन साइन थिटा शिल्लक राहिला आणि 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच कोसेक थिटा. म्हणजे यात साइन कॉसमध्ये कन्वर्जन करावंच लागतं, सुरुवातीला करा किंवा शेवटी, पण शेवटी केलेलं कन्व्हिनियंट आहे. सुरुवातीला ते कन्वर्जन करून क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या स्टेजेस करावं लागतात. यात फक्त या दोनच टर्मचं कन्वर्जन करावं लागेल, हे सोपं जाईल. Prove that
1 plus sin theta upon 1 plus cos theta plus 1 minus sin theta upon 1 minus cos theta equal to 2 into bracket cosec square theta minus cot theta cos theta upon 1 minus tan theta plus sin theta upon 1 minus cot theta equal to sin theta plus cos theta. सॉल्व करायचे दोन्ही पण